आणि सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याची माहिती आहे। निवडणुकीत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांना नाराज झाल्याचं कळतंय। मोठा भाऊ म्हणून भाजपने सामंजस्याची भूमिका घेतली, मात्र साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही असं एकनाथ शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे। तसंच सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावरूनही मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केली आहे। त्यामुळे आता भाजप शिवसेनेतील वाद निवळणार की वेगळं वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान काल झालेल्या विधान परिषदेतील राड्यानंतर आता विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याचं कळतंय। अविश्वास प्रस्तावावर आमदारांच्या सही घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळतेय। गोऱ्हेंनी सातारा प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले, त्याला विरोधकांनीही विरोध केलाय। सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान या अविश्वास प्रस्तावाला भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र अधिवेशनाला 2 दिवस शिल्लक असल्यानं अविश्वास प्रस्ताव पटलावर येण्याची शक्यता कमी आहे आणि त्यातही गोऱ्हे यांचा विधान परिषदेतला कार्यकाळही संपणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।